हॅलो हॅलो माईक चेक. शिवनेरी मित्रमंडळ नाचणे व जय भैरी क्रिकेट क्लब नाचणे आयोजित भव्य दिव्य ओराम क्रिकेट स्पर्धा शिवनेरी चषक 2024. प्रथम पारितोषिक आम्हाला या ठिकाणी प्राप्त आलंय. कैलासवासी विजय गोपीनाथ सावंत यांच्या स्मरणार्थ विशाल विजय सावंत यांच्याकडून विशालजी मनापासून आभार असेल. तर द्वितीय पारितोषिक आम्हाला प्राप्त आलंय कैलासवासी आशिष रमेश पवार यांच्या स्मरणार्थ शिवनेरी मित्रमंडळ यांच्याकडून सर्व बक्षिसदात्यांचं या ठिकाणी मनापासून आभार असेल. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आपण या स्पर्धेचा बक्षीस समारोह मान्यवरांच्या शुभ हस्ते आयोजित करणार आहोत. मी दोन्ही टीमना विनंती करतोय की आपण स्टेज पाशी लाईन अप करून घ्यायचंय. अहमदी ग्रीन स्टार रेवा पॉवर्स पाटील वर्सेस आणि सिद्धार्थ 11 जय भैरी नाचणे. दोन्ही टीमचे प्लेयर्स स्टेज जवळ यायचं आहे.
शिवनेरी मित्रमंडळ नाचणे व जय भैरी क्रिकेट क्लब नाचणे आयोजित भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा 2024 शिवनेरी चषक 2024 दोन्ही टीमच्या प्लेयर्सना मी विनंती करतोय की आपण स्टेज समोर लाईनअप करायचं आहे. दोन्ही टीमचे प्लेयर्स सिद्धार्थ 11 जय भैरी नाचणे व अहमदी ग्रीन स्टार पॉवर्स. सन्माननीय पवनदादा रसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली ही भव्य दिव्याची क्रिकेटची स्पर्धा गेली 4 दिवस शिवनेरी ग्राउंड रसाळवाडी या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न झाली आणि यशस्वी देखील आपण सर्वांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा आपण यशस्वी करू शकलो. पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीने पवनदांना वाढदिवसाच्या खूप सारे शुभेच्छा देतो. अशाच प्रकारचं नियोजन अशाच प्रकारचं आयोजन तुमच्या हस्ते यापुढे देखील होऊ द्या. सर्व आल्या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा शब्दसमूहाने हार्दिक स्वागत करतो. सर्व क्रीडारसिक मायबापांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सर्व आलेल्या प्लेयर्सने मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. आपण वैयक्तिक पारितोषिकानं या ठिकाणी सुरुवात करतोय. ज्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी आपण करू शकलो. पवनदादा शब्दांना मान देऊन ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं त्याच्यामध्ये आदित्यजी साळवी, सिद्धिविनायक कंस्ट्रक्शन, ओमकार शेठ मोरे, जिशान शेठ फजलानी, कौशलजी फाळके, सूरज शेठ जुवाटकर, संकेतजी देवळेकर साहेब, DYSP, सुनीलजी रसाळ, प्रशांतजी रसाळ, विशाल शेठ सावंत, महेश शेठ रावणंक, भाऊ सावंत, संतोष शेठ जोरे या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. सर्वांचं असंच सहकार्य यापुढे देखील या स्पर्धेला राहू द्या हीच प्रार्थना. यानंतर पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळतोय. बेस्ट फिल्डरचा किताब सन्माननीय सुरेशजी कांगडकर सर यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डरचा किताब आपण सन्मानित करायचा आहे आणि बेस्ट फिल्डरचा किताब जातोय ऑन अँड ओनली शुभम मुरकर, अहमदी ग्रीन स्टार पॉवर संघ. मी शुभमला या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. सुरेशजी कंगराळकर सर व इतर मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण शुभम मुरकर याला सन्मानित करायचं आहे. अहमदी ग्रीन स्टार पॉवर संघाचा शुभम मुरकर ठरतोय बेस्ट फिल्डरचा मानकरी. मनीषजी सनगरे सरांना विनंती करतोय की आपण बेस्ट बॅट्समनचा हकदार जो आहे त्याला सन्मानित करायचा आहे. बेस्ट बॅट्समनचा किताब सन्माननीय मनीषजी सनगरे सर व इतर मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण बेस्ट बॅट्समनचा किताब द्यायचा आहे आणि बेस्ट बॅट्समनचा मानकरी ठरतोय विजय कनावजे. सिद्धार्थ 11 जय भैरी नाचणे संघाचा विजय कनावजे ठरतोय बेस्ट बॅट्समनचा मानकरी. सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. यानंतर साळस्कर सर व देशमुख सरांना मी विनंती करतोय की आपण बेस्ट बॉलरचा जो मानकरी आहे त्याला सन्मानित करायचा आहे. सन्माननीय साळस्कर सर व देशमुख सर मी यांना विनंती करतोय की आपण बेस्ट बॉलरचा किताब जो आहे त्याला सन्मानित करायचा आहे आणि बेस्ट बॉलरचा किताब जातोय अहमदी ग्रीन स्टार संघाचा वसीम नाकाडे. वसीम नाकाडे ठरतोय बेस्ट बॉलचा हकदार मानकरी. साळस्कर सर व देशमुख सरांना मी विनंती करतोय की आपण
वसीम नाकडेला सन्मानित करायचं आहे. शिवनेरी ग्राउंडवर आपण अंतिम सामना खेळवला. सिद्धार्थ 11 जयभैरी नाचणे वर्सेस अहमदी ग्रीन स्टार पॉवर्स. आणि या सामन्यामध्ये एका हाती ज्याने सामना फिरवून दिला आणि त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. मी प्रभाकर असळ सरांना विनंती करतोय की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय पुन्हा एकदा विजय कनौजे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय, प्रभाकर असळ सरांना विनंती करतोय की विजय कनौजेला आपण सन्मानित करायचं आहे. आणि यानंतर या टुर्नामेंट मधला मुख्य पुरस्कार असतो ज्याला मॅन ऑफ द सिरीज म्हटलं जातं. पूर्ण टुर्नामेंट मधून आपण काढत असतो. कोण सांगेल मॅन ऑफ द सिरीज कोणाला जाणार? कोण असेल पब्लिक मधून? कोण सांगेल मला? आणि कोण? चुकीचं आहे, मी आहे. 4 दिवस मी तो कॉमेंट्री करतो. असू द्या, थोडंसं जोक झाला. तर सर्व मान्यवरांना, मोहनजी पवार सर आणि इतर सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की प्रथमेश सोनार ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की सन्मान चिन्ह बुके देऊन मोहन पवार सर आणि सर्व इतर मान्यवरांना विनंती करतोय की आपण प्रथमेश सोनारला सन्मानित करायचं आहे. अभिनंदन प्रथमेश सोनार. यानंतर आपण प्रभाकरजी रसाळ, देवळेकर सर व इतर सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण द्वितीय पारितोषिक रनरअप संघ जो ठरलाय अहमदी ग्रीन स्टार पॉवर्स संघ याला सन्मानित करायचं आहे. रोख रक्कम 22,042 व आकर्षक चमचमती ट्रॉफी. अहमदी ग्रीन स्टार पॉवर्स संघ. सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण या संघाला सन्मानित करायचं आहे. आणि मग पवनदादा देखील ज्या संघाचा उल्लेख केला होता, खरोखरच टायमिंगला उत्कृष्ट बांधील असलेला हा संघ, प्रत्येक दिवशी हा संघ वेळेत उपस्थित होता. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी होऊ द्या. अहमदी ग्रीन स्टार पॉवर्स हा संघ एकमेव असा संघ आहे की जो वेळेत या ठिकाणी उपस्थित राहिला. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय द्वितीय पारितोषिकाची ट्रॉफी रोख रक्कम 22,042 व पुष्पगुच्छ देऊन या संघाला सन्मानित करायचं आहे. ग्रीन स्टार अहमदी पॉवर्स संघ. मिनिटं या टुर्नामेंट बद्दल तू काय सांगशील? आज पवनदादांचा वाढदिवस देखील आहे, त्याबद्दल तुम्हाला काय सांगशील? शुभेच्छा देतो आणि वहिनींनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि टुर्नामेंट खूप सुंदर झाली कारण आम्ही वेळेवर आलो होतो. पहिलाच आमचा सामना होता
आणि आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही वेळेवर या आणि आम्ही जवळजवळ 9:15 इथं हजर होतो आणि त्यांनी आमचं कौतुकही केलं. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि त्यांनी आमच्या टीमला जेवायला पार्टी अशी त्यांनी सांगितले की त्यांचं शिवनेरी हॉटेल आहे तेथे कधीही ते राहिलं होतं. प्रथमेश सोनार युवा स्पोर्टकडून आपल्याला या ठिकाणी टी शर्ट प्रदान मॅन ऑफ द सेट सिरीज साठी टी शर्ट मिळालं होतं. आणि यानंतर विनर संघ ठरतोय. मी प्रकाशजी रसाळ प्रकाशजी शिंदे साहेब आणि इतर सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण विनर जो संघ ठरतोय सिद्धार्थ 11 जय भैरी नाचणे संघ, या संघाला आपण सन्मानित करायचं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय सिद्धार्थ 11 जय भैरी नाट्य संघाला आपण सन्मानित करायचं आहे. रोख रक्कम 42,042, चमचमती ट्रॉफी, पुष्पगुच्छ, इलेव्हन जय भैरीनाथ ने संघाला या ठिकाणी सन्मान केला आहे. अंतिम चषकावर नाव कोरलं आणि या ठिकाणी हा सोहळा संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतोय.